हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आंब्याचा रस कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तुम्ही पुरी बरोबर, पुरणपोळी बरोबर, चपाती बरोबर किंवा शाकाहारी जेवणात काहीतरी गोड पदार्थ म्हटलं की आंब्याचा रस हा बनवला जातो। आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपल्याला 3 आंब्याचा रस बनवायचा आहे। त्याचा थोडासा वरचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। चाकूच्या साहाय्याने आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने सोपा वाटतो तसं सोप्या पद्धतीने आंब्याचा गर काढून घ्यायचा किंवा आंबा थोडासा मऊ करून त्याचा पण रस तुम्ही काढून घेऊ शकता। परंतु काय होतं, सुरुवातीलाच आंब्याचे काप करून घेतले तर आपल्याला आतमध्ये आंबा खरा वगैरे आहे का समजतं, म्हणून थोडेसे काप करून घ्यायचे आणि त्याचे असे चाकूच्या साहाय्याने गर काढून घ्यायचे। तिन्ही आंब्याचा गर काढून झालेला आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर आपण एका भांड्यात काढून घेऊया। त्यामध्ये थोडीशी वेलची घातलेली आहे। तुमच्याकडे सुंठ पावडर असेल तर आमरस बनवताना तुम्ही सुंठ पावडर नक्की घाला, आमरस चवीला छान लागतो। 2 चमचे साखर घातलेली आहे, कारण आंबे गोड असल्यामुळे जास्त साखर घालायची गरज नाही। त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। त्यामुळे वरून थोडंसं पाणी घालून मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आणि आपला आमरस तयार आहे। मग तुम्ही चपाती किंवा पुरी बरोबर किंवा पुरणपोळी जरी असेल तर खाण्यासाठी आमरस तयार आहे। आंब्याचा सीझन सुरू झाला की प्रत्येकाच्या घरी बनवला जाणारा आमरस। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। वरून थोडंसं मी केशर घातलेलं आहे। खाण्यासाठी आमरस तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।